नमस्कार, मी तेजपाल वाघ तुमच्या सगळ्यांचं 3:30च्या आजच्या भागामध्ये मनापासून स्वागत करतो। 3:30च्या आजच्या भागामध्ये आपण भेटणार आहोत आनंद आश्रम कॉलनी, नौपाडा, ठाणे येथील रहिवाशांना। या कॉलनीचे सेक्रेटरी कडे काका यांच्याकडून या सोसायटीबद्दल थोडंसं जाणून घेऊयात। नमस्कार काका। नमस्कार। ठाण्यातली ही पहिली सोसायटी असून 67 आम्ही गाळाधारक आहोत, सगळे ब्राह्मण आहोत। इथे आमचं सगळं खेळमीचं वातावरण असतं। आमच्या इथले मुलं देखील हायली क्वालिफाईड आहेत। आमचे वर्षातले प्रामुख्याने गणेशोत्सव, कोजागिरी, होळी हे सर्व उत्सव आम्ही मोठ्या आनंदाने साजरा करत असतो आणि तुमच्यामुळे आम्ही एकदम एवढे सगळेजण टीव्ही स्टार झालो। धन्यवाद। धन्यवाद काका। जवळपास 61 वर्षांची परंपरा लाभलेल्या आनंद आश्रम कॉलनीमध्ये आज आपण आनंद द्विगुणित करणार आहोत। सुरुवात करूयात आपल्या कार्यक्रमाला 3:30। आजच्या भागामध्ये सुरुवात करताना सर्वात प्रथम आपल्याला वाटायचे टोकन्स। चला तर मग टोकन्स वाटूयात। आपल्या पहिल्या अंदाजे किती या राऊंडकडे वळण्यापूर्वी निवडूया 3 भाग्यवान स्पर्धक। आणि हे 3 भाग्यवान स्पर्धक निवडण्यासाठी मी छोट्याशा स्वानंदला इथे बोलवलंय। स्वानंद, मला यातली 3 टोकन्स काढून दे। डोळे मिटायचे। 2। स्वानंदनी माझ्याकडे 3 टोकन्स दिलेले आहेत। पाहूयात कोण आहेत 3 भाग्यवान स्पर्धक जे खेळणार आहेत आपला पहिला राऊंड अंदाजे किती। आणि पहिल्या भाग्यवान स्पर्धकाचा क्रमांक आहे 37। अभिनंदन। दुसऱ्या भाग्यवान स्पर्धकाचा क्रमांक आहे 2। क्रमांक 2, अभिनंदन। आणि तिसऱ्या भाग्यवान स्पर्धकाचा क्रमांक आहे 29। या हे आहेत आपले 3 भाग्यवान स्पर्धक जे खेळणार आहेत आपल्याबरोबर पहिला राऊंड अंदाजे किती। आपला अंदाजे किती हा पहिला राऊंड खेळण्यासाठी 3 स्पर्धक उत्सुक आहेत, पण त्या अगोदर त्यांच्याशी थोडेसे हितगुज करूया। नमस्कार आजी। नमस्कार। आपलं नाव? माझं नाव मालती आगरकर। मी या कॉलनीमध्ये 1964 पासून राहायला आहे आणि MH हायस्कूलमध्ये मी नोकरीला होते। 10 वर्षापूर्वी सेवानिवृत्त झाले। बरं, आगरकर आजी, मला सांगा की उन्हाळा इतका वाढत चाललाय, या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये तुम्ही वेळ कसा काढता? आम्ही वेळ आता घरी वाचन वगैरे काहीतरी हँड एम्ब्रॉयडरी वगैरे करून वेळ घालवतो आणि मुख्य म्हणजे टीव्ही पाहणं। नमस्कार, आपलं नाव? माझं नाव जयश्री कुलकर्णी। कुलकर्णी मावशी, मला सांगा घरी कोण कोण असतं? माझी सासू आहे, सासरे आहे, माझे मिस्टर आहे, माझ्या 2 मुली आहे। तुम्ही हाऊसवाईफ आहात? हो। मग घरी काही करता तुम्ही काम वगैरे? काम करते म्हणजे घरातली कामं तर नेहमीच करत असाल, पण याच्या व्यतिरिक्त दुसरी? बाहेरच्याही करते, पोळ्या वगैरे करते बाहेरच्या। बरं, असं करून देते बाहेर बी। आणि माझं दुकान आहे ज्वेलरीचं दुकान आहे, मी ते बी करते। हां। ते सहकार करते सगळ्यांना बी। तुम्ही वेळ कसा घालवतो तुमचा दिवसभरातला? वेळ असंच मुलांमध्ये थोडासा हां, TV बघण्यात त्याच्यात सगळ्यात घालवता। पण आता मला असं वाटतंय की समजा घड्याळच नसतं तर तुमच्या आयुष्यामध्ये काय बदल झाला असता? काय नसतं झालं असतं। ओरडा पडला असता सासू सासऱ्यांचा घड्याळामुळे? नाही, मग कुणाचा? काकांचाच? काकांचा पडला असता का? म्हणजे त्यांना व्यवस्थित आवरलेला आवडतो, पटापट सगळं वेळेत अप टू डेट लागतं। हो। मग त्यामुळे तुमची गैरसोय होते? हो ना। काय होतो त्रास तुम्हाला? थोडंसं जरा इकडे तिकडे होतं, कारण मी बाहेर बी कामं करते ना, संध्याकाळची येऊन मग करावं लागतं सगळं ना। हां, मग एकटीला तो ताण पडतो, सगळं एकटीलाच करावं हो लागतं। ना। मग मदतीला कोण असतं? आहे ना, 2 मुले आहे, सासू आहे, सासरे आहे माझे। मग ते करतात मदत, हो। त्यामुळे वेळ तुमचा व्यवस्थित जातो। व्यवस्थित जातो। बघूया पुढच्या स्पर्धकाला काय वाटतं ते। नमस्कार, आपलं नाव? माझं नाव वासंती ठक्कर। मी गुजराती आहे, आधीची मराठी, आधीची कोकणस्थ ब्राह्मण। आनंद आश्रमच्या बॅकग्राऊंडवर आहे। आता ठक्कर लव्ह मॅरेज आमचं। मला सांगा ठक्कर काकी की तुम्ही आता सध्या काय करता? मी हाऊसवाईफ आहे, पण माझ्या मिस्टरांना बिझनेसमध्ये थोडीफार मदत करते। आमचं झेरॉक्सचं दुकान आहे, त्याचा थोडा वेळावर व्यवहार बघते आणि बाकी इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर ते असल्यामुळे त्याच्यात काही मला जास्त सहभाग घेता येत नाही। मला सांगा, घड्याळ नसतं तर या प्रश्नावर तुमचं काय उत्तर? घड्याळ नसतं तर मी अगदी रिलॅक्स झाले असते। सगळ्यांच्या प्रमाणे मला घड्याळाच्या काट्यावर नाचायला लागतं। कोणाला वेळेची बंधन राहिली नसती, आपापल्या प्रमाणे चालत राहिले असते। पण काकांचा थोडासा त्रास कमी झाला असता?
त्यांना त्यांच्या वेळेप्रमाणेच जायला लागतं, त्यामुळे त्यांचा त्रास काही कमी झाला नसता. त्यांनी ऍडजस्ट केलं असतं. आता इतके वर्ष बायकोबरोबर करतायत ऍडजस्ट, पुढे केलं असतं. मग कुणाच्या डोक्यामध्ये फिक्स घड्याळ बसलेलं आहे, काकांच्या की तुमच्या? नाही, असं दोघांच्याही बसलेलं आहे. आता इतके वर्ष संसार केल्यावर सगळी घड्याळं फिक्स झाली आहेत. म्हणजे तुमच्या दोघांचेही काटे जुळलेत तर? हो हो, नक्कीच. तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी एवढं घड्याळावरून यांना का प्रश्न विचारतोय, त्याच्याकडे मी वळणार आहे. पण त्या अगोदर मी अंदाजे कितीबद्दल बोलणार आहे. अंदाजे किती या राऊंडमध्ये मी तुम्हाला दैनंदिन वापरातील एक वस्तू इथं ठेवणार आहे आणि त्याची किंमत विचारणार आहे. ती किंमत जर तुम्ही बरोबर सांगितली तर ती वस्तू तुम्हाला मिळणार आहे. अगदी अचूकच सांगावी असं काही नाही. जर त्याच्या जवळपास जाणारी किंमत तुम्ही सांगितली तरीसुद्धा ती वस्तू तुम्हाला गिफ्ट म्हणून मिळू शकते. पण त्या अगोदर पहिल्यांदा बोली कोण लावणार हे ठरवण्यासाठी आपण आजमावणार आहोत नशिबाचे फासे. नशिबाचे फासे पहिल्यांदा आजमावणार आहेत आगरकर आजी. आजींना मिळाले 6 अंक. कुलकर्णी मावशी, कुलकर्णी मावशींना मिळाले 6 अंक. आणि ठक्कर काकींना मिळाले 3 अंक. आगरकर आजींना मिळाले 6 अंक, कुलकर्णी मावशींनाही मिळाले 6 अंक, तर ठक्कर काकींना मिळाले 3 अंक. याचाच अर्थ कुलकर्णी मावशी आणि आगरकर आजी यांच्यामध्ये टाय झालाय, त्यामुळे ते पुन्हा एकदा नशिबाचे फासे टाकतील. आगरकर आजींना मिळाले 4 अंक. कुलकर्णी मावशी आणि कुलकर्णी मावशींना मिळाले 6 अंक. याचाच अर्थ पहिल्यांदा बोली लावणार आहेत कुलकर्णी मावशी, त्यानंतर आगरकर आजी आणि सर्वात शेवटी ठक्कर काकी. पाहूयात त्या बोली लावणार आहेत कुठल्या प्रॉडक्टची. आजचं प्रॉडक्ट आहे रिस्ट वॉच. हे एक सुंदरसं अट्रॅक्टिव्ह घड्याळ आहे जे वॉटरप्रूफ आहे 30 ते 100 मीटर पाण्यापर्यंत. याची बॅटरी लाईफ आहे 1 ते 3 वर्ष. शिवाय स्टेनलेस स्टील बॉडीचं हे बनलेलं आहे. या रिस्ट वॉचची पहिल्यांदा बोली लावणार आहेत कुलकर्णी मावशी. तुमचा अंदाज सांगा. घड्याळाची किंमत आहे 5,500. 5,500. तुम्हाला काय वाटतंय? 2,000. 800. मावशी तुमचा एक फायनल अंदाज सांगा. 5,500. 5,500. नक्की ही किंमत लिहून टाकायची, फिक्स करायची. चला तर फिक्स करू. आगरकर आजी तुमचा अंदाज सांगा आता. माझा अंदाज 1,700 ते 2,000. एक किंमत सांगावी लागेल. 2,000. 2,000. नक्की? नक्की. बाकीच्यांना काय वाटतंय? 2,000. बरोबर. 2,200 काकांना वाटते. इकडे 6,000. आजी बरोबर वाटते तुम्हाला किंमत? नक्की? याच्या अगोदर असं घड्याळ घेतलंय कोणी तुम्ही? नाही घेतलेलं. पण एक अंदाज तुम्हाला वाटतं की 2,000 असेल. नक्की? फिक्स करायची ही किंमत? लिहूयात मग. आजींनी या रिस्ट वॉचची किंमत 2,000 रुपये सांगितली आहे. पाहूया ठक्कर काकी किती किंमत सांगतात ते. 1,299. 1,299. एकदम खणखणीत आवाज टाकलेला आहे. जर जास्त असली किंमत तर चालेल. आम्ही 1,299 देऊ. 1,299 एकदम फिक्स. थांब आहे. फिक्स करायची किंमत? हो. चला तर मग करू. आपल्या तिन्ही स्पर्धकांनी या रिस्ट वॉचची किंमत सांगितलेली आहे. कुलकर्णी मावशींनी सांगितलेली किंमत आहे 5,500 रुपये. आगरकर आजींनी सांगितलेली किंमत आहे 2,000 रुपये. तर ठक्कर काकींनी सांगितलेली किंमत आहे 1,299 रुपये. चला पाहूयात या रिस्ट वॉचची नक्की किंमत किती येते. आणि या रिस्ट वॉचची किंमत आहे 1,395 रुपये. ज्याच्या जवळची बोली लावली होती ठक्कर काकींनी, त्यांना मिळतं हे रिस्ट वॉच गिफ्ट. अभिनंदन काकी. थँक्यू. तुम्हाला आता रिस्ट वॉच मिळालं. हे कोणाला गिफ्ट करणार? आता द्यायला तर मला मिस्टरांना लागेल, पण थोडा वेळ संकेतला घालायला देते, कारण ते आता मगाशी म्हणाले ते माझं लग्न ठरलंय तर त्याला गिफ्ट द्यायची आहे. संकेत आहे ते? आहे. मग त्याला देणार? देऊ. तुमची इच्छा. बरं मला काकी सांगा की तुमचं लव्ह मॅरेज असं मला आत्ता कळलंय. हो. कसं काय वेळ पाळायचा त्यावेळेस? तेव्हा वेळ मला भरपूर वेळ होता. टायमिंग पाळायचा. नक्की. पण आता या घड्याळाचा परत वेळ पाळण्यासाठी वेळ उपयोगी पडेल. अजून काही वर्षांनी. अजून सगळ्या जबाबदाऱ्या पुऱ्या व्हायच्या आहेत, त्या पहिल्या पुऱ्या करायच्या. आणि मग वेळ आमच्या दोघांसाठीच वेळ. आता आपण वळणार आहोत आपल्या दुसऱ्या राऊंडकडे, म्हणजे सुपर मार्केट राऊंडकडे. आणि यासाठी निवडायचे आपल्याला 3 भाग्यवान स्पर्धक. आणि हे निवडण्यासाठी आपल्याबरोबर आहे श्रुती. श्रुती मला यातली 3 टोकन्स दे. 1 2 3. श्रुतीने माझ्याकडे 3 टोकन्स दिलेली आहेत. पाहूयात कोण आहेत 3 भाग्यवान स्पर्धक जे खेळणार आहेत आपला दुसरा राऊंड सुपर मार्केट. पहिल्या भाग्यवान स्पर्धकाचा क्रमांक आहे
36. अभिनंदन. दुसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 27. अभिनंदन. आणि तिसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 42. अभिनंदन. हे आहेत आपले 3 भाग्यवान स्पर्धक जे खेळणार आहेत आपला दुसरा राऊंड सुपर मार्केट. आपले तिन्ही स्पर्धक खरेदी करण्यासाठी खूप आतुर झालेत, पण त्या अगोदर त्यांच्याशी गप्पा मारूयात. नमस्कार काका, आपलं नाव? नमस्कार, अरुण डिके. काका मला सांगा, तुम्ही काय करता? मी आता रिटायर मनुष्य आहे. रिटायर मनुष्य म्हणजे निवांत. निवांत. घरी कोण कोण असतं? घरी आम्ही दोघेच आहोत. आमचा मुलगा अमेरिकेला असतो. मुलगा अमेरिकेला असतो? हां. मग कधी होते का अमेरिकेची वारी? हो, आम्ही दोनदा आत्तापर्यंत करतो, परत तिसऱ्यांदा जाणार आहोत. आता तिसऱ्यांदा पण जाणार आहात. मला सांगा, खरेदी कशी करता तुम्ही? कोण कोण करतं खरेदी? आम्ही दोघेसह करतो ना, आम्ही एकटासह करू शकतो. मला सांगा, अमेरिकेतली खरेदी आणि भारतातली खरेदी यातला फरक माहिती? भयंकर फरक आहे, खूप. अतिशय. तुम्ही तिकडे खरेदी केली आहे? केलेली. काय वाटतं तिकडे खरेदी करताना? सगळ्या गोष्टी इझी आणि सगळ्या गोष्टी चांगल्या आणि सहज पटकन मिळतात. पटकन मिळतात सगळ्या. पण मग असं वाटतं भारतामध्ये पण अशा पद्धतीची खरेदी करता यावी म्हणून? करता वेळ लागणार. वेळ लागणार. आपला देश फार मोठा आहे आणि सगळं इम्प्लिमेंटेशन करून सगळ्या योजना आखायला फार वेळ लागणार. हां. तुमचं वय सांगा ना काका. माझं आता 71 कंप्लीट झालं. 71 कंप्लीट केलं तुम्ही? काकांकडे बघून वाटतं यांनी 71 वय कंप्लीट केले. ते याचा राज काय ते मला माहिती आहे बरं का. काय याचा राज? दुसऱ्यांचं नेहमी भलं करा अशी इच्छा भलं केली की आपलं ऑटोमॅटिक चांगलं होतं. ते रिबाउंड्स असतात. बरं, पण याचा राज नावाच्या कुठल्या व्यक्तीमध्ये राज आहे? कपूर, एव्हरग्रीन फेलो. एव्हरग्रीन. माय आयडॉल. मग काकूंबरोबर त्या काळामध्ये पिक्चर बघितले असतील. हो. पहिला पिक्चर कुठला बघितला? पहिला पिक्चर बघितला मी त्यावेळेस बघितला तो जंजीर पिक्चर पहिला. जंजीर. अमिताभ बच्चनची पहिली एंट्री होती. पहिली एंट्री होती. मला असं कळलं की तुम्ही अभिनय पण उत्तम करता. अभिनय करू शकतो, पण आता अभिनय चान्स आला पाहिजे ना. मग आता चान्स इथे आलेला आहे तुम्हाला एक छोटासा. काय करणार? जंजीर मधलं गाणं. यारी है तो मांग मेरी मांग है ये जिंदगी. काकांनी आपल्यासाठी छोटंसं सादरीकरण केलं होतं. वळूयात पुढच्या स्पर्धकाकडे. नमस्कार, आपलं नाव? वैदेही श्रीराम जोशी. जोशी मावशी, मला सांगा तुम्ही काय करता? मी हाऊसवाईफ. आणि मग घरी कोण कोण असतं? मी आणि माझे मिस्टर फक्त. बर. मग खरेदीला जाताना काय अवघड प्रश्न उपस्थित राहतात समोर? नाही, अवघड प्रश्न असं नाही. हां. आम्ही खरेदी करतो ती आम्ही दोघं मिळूनच कायम जातो. दोघंही करता? कुठेही जातो ते दोघं मिळूनच. बर. काकांचा आवडता पदार्थ? त्यांचा आवडता पदार्थ गुलाबजाम गुलाबजाम. आणि आंब्याचा रस. मग काय काय आंब्याचे मेनू तयार करतात तेवढं सांगा ना आमच्या सगळ्यांना. आंबावडी. आंब्यापासून आंब्याचा मावा करून ठेवते, म्हणजे मग वर्षभर तो केव्हाही आंब्याचा रस. म्हणजे काका चिडले की हा सगळा स्टॉक काढायचा. नमस्कार काका, आपलं नाव? माझं नाव विजय आपटे. तुम्ही काय करता? 2 वर्षापूर्वी रिटायर झालो, पण त्यानंतर परत नोकरी करतो. कुठे करता आणि नोकरी? नोकरीनिमित्त मला भरूचला गेली 15 वर्ष काढायला लागली. भरूच. अजून मी भरूचमध्येच आहे. भरूच म्हणजे गुजरातमध्ये आहे? गुजरातमध्ये आहे ते. बरं. मग इकडे कोण असतं मुंबईला? इकडे माझी मिसेस असते. तिची बॉम्बे म्युन्सिपाल्टीमध्ये नोकरी होती. हां. ती ट्रान्सफरेबल नव्हती, त्यामुळे ती इकडेच राहिली आणि मी तिकडे. त्यामुळे दोघांनी भरपूर स्वतंत्रपणे खरेदी करायची सवय आहे. पण आता काय वाटतं, खरेदी जिंकाल तुम्ही ही सगळी? जिंकायला काही हरकत नाही. आपले तिन्ही स्पर्धक सुपर मार्केट राऊंड खेळण्यासाठी उत्सुक आहेत, पण त्या अगोदर या राऊंडविषयी थोडंसं माहिती करून घेऊयात. या राऊंडमध्ये मी तुम्हाला सांगेन एवढ्या किमतीची किंवा तिच्या जवळपास जाणाऱ्या किमतीची खरेदी करायची. जर तुम्ही तेवढी खरेदी केलीत तर तुम्ही खरेदी केलेली सगळ्या वस्तू तुम्हाला फ्रीमध्ये मिळणार आणि तुम्ही जाणार जॅकपॉट राऊंडला. पण ही सगळी खरेदी तुम्हाला 1 मिनिटामध्ये करायची. थोडं अशक्य आहे, पण अवघड नाही आहे. तयार? मग आज तुम्हाला खरेदी करायची आहे 900 रुपयाची आणि तुमची वेळ चालू होतीये आत्ता 3:30. लवकर, 1 मिनिटाचा कालावधी तुमच्याकडे. 900 रुपयापर्यंतची खरेदी तुम्हाला करायची. नीट विचार करून खरेदी करा. 3:30. 1 मिनिटाचा कालावधी संपलेला आहे. चला पाहूयात कोणी किती खरेदी केली आहे ते. आपल्या तिन्ही स्पर्धकांच्या खरेदीचं बिल माझ्या हातात आलंय. पाहूया कोणी किती खरेदी केली ते.
DK काकांनी केलेली खरेदी आहे 1252 रुपयांची, जोशी मावशींनी केलेली खरेदी आहे 608 रुपयांची आणि आपटे काकांनी केलेली खरेदी आहे 668 रुपयांची. याचाच अर्थ या राऊंडचे विजेते ठरलेत आपटे काका. अभिनंदन काका, तुम्ही या राऊंडचे विजेते ठरलायत, काय वाटतं याबद्दल? थोडंसं अनपेक्षित होतं, पण मी खरेदी करताना क्वांटिटीपेक्षा त्याची किंमत ही जी माझी सवय आहे मॉलमध्ये खरेदी करायची. बरं. आणि या मॉलमधल्या ज्या गोष्टी आहेत त्यांची किंमत भरमसाठ असते, पण मी 9-10 गोष्टी घेतल्या आहेत, साधारण 100 रुपयाची प्रत्येक असावी या अंदाजाने. अभिनंदन काका. यानंतर आपण वळणार आहोत आपल्या अंतिम जॅकपॉट राऊंडकडे. आता आपण वळणार आहोत जॅकपॉट राऊंडकडे, जो खेळणार आहेत अंदाजे कितीच्या विनर ठक्कर काकी आणि आपल्या दुसऱ्या सुपरमार्केट राऊंडचे विजेते विजय काका. या दोघांनाही जॅकपॉट राऊंडमध्ये मिळवायचा आहे खजिना, पण अचूक खजिना मिळवण्यासाठी तुम्हाला शोधायची पहिल्यांदा अचूक चावी, आणि अचूक चावी निवडायची असेल तर ती संधी मिळवण्यासाठी तुम्हाला 1 मिनिटाचा गेम खेळायचा आहे. आणि आजचा तुमचा 1 मिनिटाचा गेम असा आहे की तुमच्यासमोर सुईदोरा आहे, ज्याच्यामध्ये मोगऱ्याची फुलं तुम्हाला ओवून गजरा तयार करायचा आहे. जो सर्वाधिक फुलांचा गजरा तयार करेल तो असेल आजचा विजेता, आणि त्याला मिळेल संधी 2 चाव्यांपैकी 1 चावी निवडण्याची. दोघंही तयार? सुरुवात करायची? चला तर मग सुरुवात करूयात. 3.5 सगळ्यात जास्तीत जास्त फुले ओवायची तुम्हाला 1 मिनिटाच्या ह्याच्यात. एका वेळेस फक्त 1च फुल ओवायचं आहे. लवकर 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 चिअरअप करा. 3.5 बघूयात आपटे काकांनी किती फुलं ओवली आहेत ते. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि 11. आपटे काकांनी 11 फुलं ओवली आहेत. पाहूयात ठक्कर काकांनी किती फुलं ओवली आहेत ते. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12 फुलं ओवली आहेत. याचाच अर्थ ठक्कर काकींना मिळते संधी 2 चाव्यांपैकी 1 चावी निवडण्याची. चला पाहूयात त्या कोणती चावी निवडतात ते. ठक्कर काकी, मला सांगा कोणत्या रंगाची चावी निवडणार, लाल की हिरव्या? लाल लाल ठरवायला पाहिजे. 2 मिनिटं. कोणता आवडता रंग आहे तुमचा, लाल की हिरवा? लाल घ्या, लाल. रंग तर हिरवा आहे, पण तरी घ्यायची लाल आहे. लाल घ्यायची. हो. नशिबावर भरोसा आहे ना तुमचा, तुम्हाला साथ देईल? हो वाटतंय लाल रंगाची चावी? हो हो. घ्या मग. ठक्कर काकींनी निवडली आहे लाल रंगाची चावी आणि आपटे काकांना मिळते हिरव्या रंगाची चावी. कोणत्या पेटीमध्ये असेल खजिना याची उत्सुकता सगळ्यांनाच लागलेली आहे. पाहूयात कुठल्या पेटीत दडलाय खजिना. आजच्या भागाचे उपविजेते ठरलेत आपटे काका. त्यांना मिळालेत लिंबू, मिरच्या, पुदिना आणि कोथिंबीर. काका कसं वाटतंय? थंड वाटतंय. थंड वाटतंय. इतक्या गरमीमध्ये हे पदार्थापासून काहीतरी थंड करून पिता येईल. आणि नुकताच मी DVD प्लेअर घेतला होता, त्यामुळे त्याची मला खूप वाईट वाटत नाही आहे. ही पळवाट नाही ना तुमची? नाही नाही, दुसरा मिळाला असता तर काकी नाही ते बघायला मिळालं असतं. माझ्यासाठी तिकडे भरूचमध्ये आहे DVD. बरं. पळवाट नाही आहे, पण थोडंसं वाईट वाटलं. थोडंसं वाईट वाटलं. आजच्या भागाच्या विजेत्या ठरल्या ठक्कर काकी. त्यांना मिळाला टचस्क्रीन DVD प्लेअर. अभिनंदन काकी. थँक्यू. तुम्हाला कसं वाटतंय? एकदम मजा आली, आनंद आला आणि खूप छान वाटलं. हा माझा जुना एक होता, झालेला आहे आता हा नक्की लगेच वापरायला सुरुवात करू उद्यापासून. हा लगेच वापरायला सुरुवात Yes, करणार. नक्की. पहिल्यांदा या DVD प्लेअरवर काय प्ले करणार? पहिल्यांदा याच्यावरती बिस्मिल्लाची सनई लावणार. बर, आवडते खूप? खूप आवडतं मला. घरात कोणाकोणाला संगीत आवडतं? फक्त मला एकटीला. एकटीलाच? कोण आलंय बरोबर? माझी मुलगी आली आहे. 1 मिनटं, एक मला सांगायचं आहे. बाँड्रीवर घेतला सेवाग्नी कॅच आणि 3.5 दिला DVD आणि रिस्टवॉच. वा वा वा, जोरदार टाळ्या या उत्स्फूर्त कवितेसाठी. कसं वाटतंय? सही वाटतंय ॲक्च्युली. आता चांगलं झालं आहे DVD टच स्क्रीन, म्हणजे छान वाटतं. अभिनंदन ठक्कर काकी.